श्री स्वामी समर्थ. तर कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल. तर आज आहे मंगळवार आणि तुम्ही उंबरठ्याला आधीच हळदीचं लेपन करून घेते आणि आता मी इथं रांगोळी काढते. रांगोळी काढून झाल्यानंतर प्रत्येक वेळेस म्हटलं छाप्याने काय काढावं, म्हटलं मग यावेळेस थोडीशी काहीतरी वेगळीच, म्हणून मी खायचे रांगोळी काढून झाल्यानंतर मग खायच्या पानांचं दिव्याला आसन दिलं, दिवा लावून घेतलं, कापूर जाळून घेतलं, मग तुळशीच्या इथं मस्त अशी रांगोळी काढली, जल अर्पण केलं, हळद कुंकू अक्षदा फूल सगळं वाहून घेतलं आणि नमस्कार केला. तुळशी आपल्या घरातल्या संकट यायच्या आधी ती आपल्यावर घेते, म्हणून कधीतरी कुणाची तुळस सुकते असे. नंतरला मला मंगलकलशी स्थापन करायचा होता, म्हणून आधीचा माझा तडकलेला होता. मग कलशात पाणी घेतलं, हळद कुंकू अक्षदा, एक सुपारी, नाणं, फूल त्यात वाहून घेतलं, टाकलं आणि 5 खायची पानं घेतली, नारळ धुवून घेतला आणि ठेवून दिलं. थोडंसं पाणी माझं जास्त झालेलं, मी परत थोडंसं वाटीत काढून घेतलं आणि मी थोडीशी तांदळाची रासे मी त्यात कलशाखाली ठेवत असते, आपापल्या पद्धतीप्रमाणे करते. त्यानंतरला चांगलं हळद कुंकू परत मी कलशाला म्हणजे लावून घेतलं, अगरबत्ती वगैरे, आणि नमस्कार केलं. आणि नंतरला अशी माझी देवपूजा होती आजची. तुम्हाला कशी वाटली ती व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर दुपारी मी इथे सोयाबीन बटाट्याची भाजी बनवलेली. बटाटा मी उकडलेलाच घेतलेला, म्हणून मी फक्त वाफेवरतीच भाजी शिजवली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.